वॉरियर्स विरुद्ध जय मल्हार. नाणेफेकीच्या कौल जिंकून जय मल्हार संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजी टीमला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर बॉलिंग मार्क गोलंदाजाला पाठवून खेळ सुरू करायचा आहे. गोलंदाजी मार्क सूरज ओवाल त्यांचा सामना करतील. फलंदाजी मार्क विवेक पिसेकर. नॉन स्ट्रायकिंग एंडवर आतिश तोरवे. मॅन्डेटरी पॉवर प्लेला सुरुवात. पहिला चेंडू सूरज ओवाल. पहिला चेंडू फिरकावून दिलाय. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. डीजे अतिशय सुंदर असा शॉट. दुसरा चेंडू सूरज ओवाल. कोला टप्प्याचा चेंडू. प्ले अँड मिस. अतिशय सुंदर असा चेंडू सूरज ओवाल यांच्या मार्फत आपल्या पाहायला भेटला. जस्ट त्यांच्या मागे थोडस फंबल व कॅच ड्रॉप. तिसरा चेंडू सूरज ओवाल. ऑफ साइडला चेंडू. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्र रक्षक एम एस सोनू. झेल ड्रॉप झालाय. अतिशय गच्चाळ असं क्षेत्र रक्षण एम एस सोनू यांच्या माध्यमातून. त्यांना काहीसा बॉल दिसला नाही. गोलंदाजाची माफी मागताना एम एस सोनू. अतिशय सुंदर असा चेंडू होता. अवकाशात भिरकावून दिला. चौथा चेंडू. अतिशय सुंदर असा चेंडू पायावर जाऊन आदळलाय. फलंदाज होतोय पाय बाद. डीजे नवीन फलंदाज फलंदाजीसाठी खेळपट्टीवर मयूर जाधव. स्ट्रायकिंग एंड मयूर जाधव. अतिशय भक्कम असा काठीचा फलंदाज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सूरज. पाचवा चेंडू. मयूर जाधव ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. स्लॉट चेंडू. थोडस फिल्डिंग मध्ये फंबल राहुल यांच्याकडून. उचलतील फेकतील तोपर्यंत एक धावत. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्येत जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर. एक गडी बाद. शेवटचा चेंडू. पंचांचे हात पसरतायत. पंचांची चाहूल. वाईट बॉल. अतिरिक्त धाव.
अतिरिक्त धावेची भर पडतात. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावर. एक गडी बाद. शेवटचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयास. चेंडू केलाय फ्लिक. चेंडू पडलाय सीमा रेषे पार. बीटीसीएल ऑल स्टार धमाकेदार षटकार. डीजे संपवायचे. टायमिंग सुरू आहे. जास्त टीम मीटिंग नाही घ्यायचे. लवकरात लवकर तुमचे षटक संपवायचे. टायमिंग सुरू आहे. 9:40 तुमचा पहिला बॉल पडलाय. इम्पॅक्ट प्लेयरची सांगता मैदानात येतोय सुमित. अतिशय सुंदर असा वेगवान असा हा गोलंदाज सुमित पाटील. इम्पॅक्ट प्लेयर गोलंदाजी मार्कवर. नवीन गोलंदाज संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत देवेंद्र वडगुले, मॅन फ्रॉम लोणावळा. अतिशय सुंदर असं क्षेत्र रक्षणाचं जाळ विणलंय. स्ट्रायकिंग एंडला मयूर जाधव फेस करतील देवेंद्रला. पहिला चेंडू मार्गस्थ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा ऑन बोर्ड. स्लोवर चेंडू. चेंडू फिरकावलाय. चेंडू जातोय डॉट. अतिरिक्त धाव नाही भेटणार. अतिशय सुंदर असा चेंडू. निर्धाव. पुन्हा एकदा फिरकावलाय चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार. बीटीसीएल ऑल स्टार धमाकेदार चौकार. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. मयूरच्या बॅट मधून येते धमाकेदार चौकार. अतिशय सुंदर अशी खेळ खेळतोय. एका बाजूला मयूर, एका बाजूला देवेंद्र. तिसरा चेंडू मार्गस्थ. अतिशय सुंदर अशी खेळी मयूरच्या माध्यमातून. तिसरा चेंडू. चेंडू फिरकावलाय. फिरकीची जादूगारी दाखवतोय खेळपट्टीवर देवेंद्र वडगुळे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी हाताळताना. जसं का चेंडू त्याचा खूपसा कंट्रोल आहे. एकदम सुनील नारायण स्टाईल मध्ये गोलंदाजी करतो देवेंद्र वडगुले. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. अवघ्या 4 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केला देवेंद्र. पाचवा चेंडू मार्गस्थ. खोलवर टप्प्याचा चेंडू झुलवला होता. लॉंगर रिजन मध्ये 1 धाव. थोडासा फंबल देवेंद्र. शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना अतिशय सुंदर असं क्रिकेट आपल्या देवेंद्रच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. खेळपट्टीवर सुद्धा थोडीशी हालचाल. सिंगल्सने एकवटल्या जात आहेत धावा. या षटकात अवघ्या फक्त 5 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू मार्गस्थ. शेवटचा चेंडू पुन्हा फिरकावलाय. यावेळी अवांतर धाव. अंपायर सिग्नल वाईड बॉल.
एक धावेच्या भर पडतेने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 5 चेंडू 20 धावा, एक गडी बाद. पुन्हा एकदा झुलावलेला चेंडू, चेंडू चालला अवकाशात. नो मॅन्स लँड मध्ये 3 क्षेत्ररक्षक एका चेंडूला पकडण्यासाठी एकत्रित आले, पण एकाच्याही हातात चेंडू नाही. थोडासा फंबल, तिघांमध्ये काहीच कॉल नाही. अतिशय सुंदर अशी फलंदाजी. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती एक गडी बाद, 22 धावा. पुढील षटक आपण पाहतोय परफॉर्मन्स षटक असणार. या षटकात 15 धावा जर तुम्ही बनवलात तर तुमच्या खात्यामध्ये 5 धावा जोडल्या जातील व 15 धावांपेक्षा कमी धावा केल्यात तर तुमच्या 5 धावा मायनस सुद्धा केल्या जातील. गोलंदाजी मार्कवर राहुल, अतिशय सुंदर असा गोलंदाज. रफ्तार का सौदागर. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक राहुल सा. लॉंग लेग रिजन मध्ये फिरकावून देण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय MS सोनूच्या हातात. गडी होतोय झेल बाद मयूर जाधव. अतिशय सुंदर असा झेल टिपलाय मयूर. MS सोनू यांनी MS धोनीचे मोठे असे भक्त DJ. उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरच पहिली विकेट. दुसऱ्या चेंडू एक सिंगल धाव. अतिशय सुंदर असं षटक हाताळतात राहुल. 2 चेंडूंच्या पूर्ततेनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 23 वर 2 गडी बाद. आतिश थोरवे ऑन स्ट्राईक. चेंडूने कायची उसळी नाही घेतली, चेंडू खालीच राहिला. प्ले अँड मिस. निर्धाव चेंडू. 3 चेंडूंमध्ये अवघे फक्त एकच धाव खर्च केले राहुलने. चौथा चेंडू मार्गस्थ. शॉर्ट बॉल फिरकावून दिलाय आतिशने. सीमा रेषा पार. BTCL ऑल स्टार षटकार DJ. करतायत ते आम्हाला संदेश देतात. वाईट बॉल अवांतर धाव. एक धावेची भर पडतात. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 5 चेंडू 32 रन 2 गडी बाद. शेवटचा चेंडू मार्गस्थ. राहुल ऑन बॉलिंग मार्क. चेंडू घेतला हातात. फिरकावण्याचा प्रयत्न. शॉर्ट चेंडू जाते थर्ड मॅन कडे.
फिल्डिंग करतात प्रमोद पवार, अतिशय सुंदर अशी फिल्डिंग. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद. परफॉर्मन्स ओव्हर मध्ये 15 धावांपेक्षा कमी धावा बनवल्यामुळे 5 धावा तुमच्या वजा करण्यात येत आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 25व्या आकड्यात 2 गडी बाद. शेवटचं षटक. नवीन गोलंदाज यंगस्टर गोलंदाज सुमित पाटील. सकाळच्या सत्रात आपण तुम्ही पाहिलं अतिशय वेगवान व सुरेख चेंडू आपल्याला सुमितच्या मार्फत पाहायला भेटतो. सकाळच्या सत्रात आपण त्याची गोलंदाजी पाहिली, अतिशय सुरेख असे त्यांनी चेंडू हाताळला. गोलंदाजी मार्कवर सुमित. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू. पंचांचे हात पसरतायत. व्हाईट बॉल अवांतर धाव. पहिला चेंडू मार्गस्थ असताना सुमितच्या हातातून पहिला चेंडू वाईड अवांतर धाव. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू फिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार डीजे. आपल्या डीजे कडून पाहायला भेटतंय, ऐकायला भेटतंय. अतिशय सुंदर अशी खेळी सुद्धा आपल्याला संदेशच्या मार्फत पाहायला भेटली. अतिशय सुंदर असा षटकार लांब लचक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुमित. त्यांना फेस करतील संदेश. पुन्हा एकदा फिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. एम एस सोनूच्या सेफ हँड्स मधून उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. डिसिजन पेंडिंग आहे. पंच तुमचा निर्णय कळवायचा आहे. किती धावा? 2 धावा. 2 धावाच्या भर पडतात. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 2 चेंडू 34 धावा 2 गडी बाद. अतिशय सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय सुंदर अशी खेळपट्टी सुद्धा आपल्याला स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटली. अतिशय सुंदर असं क्रीडांगण. बोलतात ना, प्रत्येक खेळाडूचा एक ड्रीम ग्राउंड असतो. तोच हा स्वप्नातला ग्राउंड स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. पुढील चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये खेळलाय. अंकित पिक करतील फेकतील तोपर्यंत 1 धावा आणि गडी होतोय धाव बाद. संदेश होतोय धाव बाद. दुसऱ्या धावेचा कॉल नव्हता आतिश कडून. थोडासा फंबल अंकित कडून. अतिशय सुंदर असा थ्रो अंकितच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी सुद्धा. नवीन फलंदाज येतोय. नवीन फलंदाज ऑन स्ट्राइक सचिन. हा चालेल. 3 चेंडूंच्या पूर्ततेनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 35. 3 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू. सुमित ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा हवेत फिरकावलाय चेंडू. क्षेत्ररक्षक अंकित चेंडूच्या खाली. चेंडू झालाय ड्रॉप.
झेल टिपण्यास असमर्थ अंकित. अतिशय सुंदर असा चेंडू होता, त्यावर चेंडू फिरकावून दिला. फलंदाज कुठेतरी फंबल होऊन वरती अवकाशात खेळला हो. अंकितच्या हातातून झेल टिपण्यास असमर्थ. कुठेतरी सुमितच्या मनात खंत असेल की ही जर कॅच झाली असती तर पुढील धावांसाठी काहीतरी रोख लावता आली असती. चार चेंडूंची पूर्ततेनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 38 या अंकावर. पुन्हा एकदा शॉट लेनचा चेंडू. अविनाश घेतील फोडतील. थोडासा फंबल सुमितच्या मार्फत. पुन्हा एकदा होतोय गाडी बाद. सचिन होते धाव बाद. शेवटचा चेंडू आणि होतोय प्ले अँड मिस. सामना जिंकतोय. सामना जिंकतोय तो संघ जय मल्हार. अतिशय पहिलं सत्र होतं, माफ करा. प्रेक्षक वर्गाकडून माफी मागतो. कैसा लगा मेरा मजाक. प्रेक्षक वर्गाकडून पुन्हा एकदा माफी मागतो. थोडीशी चूक बोल आमच्याकडून होत राहते. थोडीशी चूक बोलीला माफी तुमची सुद्धा असावी. धन्यवाद समजून घेण्याबद्दल. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला सुमितच्या मार्फत पाहायला भेटली. एक अतिशय सुंदर असं पुढील सामन्यासाठी आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण बोलवतोय आरसीबी रॉयल चॅलेंजर्स बदलापूर विरुद्ध गॅलेक्सी एज्युकेशन. त्यांनी दोन्ही संघांचे कर्णधारांनी स्टेजशी संपर्क साधायचा. दुसऱ्या सत्रासाठी जय मल्हार संघाला 40 धावांचं आवाहन. 24 चेंडूंमध्ये अवघ्या 40 धावांचं आवाहन. ताबडतोड फलंदाज सुद्धा आहेत त्यांच्याकडे. देवेंद्र वडगुले. सॉरी नाही रे. फलंदाजीसाठी ओपनिंग जोडी अंकित जाधव, देवेंद्र वारुळे. बदलापूर वॉरियर्स संघाला विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी त्यांचं क्षेत्राचं जाणं मिळून घ्यायचंय. आपल्या खूप साऱ्या मॅचेस अजून खेळवायच्या. जर जशा जशा मॅचेस लेट होतील तशा तशा ओव्हर्स कमी होत जातील. जर तुम्हाला ते नको असेल तर तुम्हाला स्पीडअप करावं लागेल, नाहीतर तुम्हाला पेनल्टीसाठी सामने जावं लागेल. अतिशय सुंदर अशी खेळ आपल्या पहिल्या सत्रात पाहायला भेटली बदलापूर वॉरियर्स कडून. ताबडतोड फलंदाजी.
मॅचच्या दिशेने वळूया. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाजी मार्कवर पारस. संघासाठी वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात पारस देशमुख. स्ट्रायकर देवेंद्र वारुळे. नॉन स्ट्रायकिंग एंड व अंकित जाधव. रिव्हर्सचा अटेम्प्ट प्ले अँड मिस. निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू पारसच्या माध्यमातून आपल्या पायाला भेटतो. खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू आता थर्ड मॅन रिजन मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव. टॉसच्या दिशेने वळूया आपण कॅमेरामॅन. आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल. हेड्स इज अ कॉल. टेल्स. आरसीबी संघ हा टॉस जिंकलाय. काय रणनीती असेल तुमची या सामन्यासाठी? आम्ही पहिली बॅटिंग करू, कारण की आम्ही जरा दोन्ही मॅच आम्ही चेस करताना आम्ही हरलो आहे. तर याच आम्ही थोडंसं बॅटिंग करून बघूया काय होते निर्णय. तुमच्या संघात असे कोणते आयकॉन आहेत जे तुम्हाला 400 ते 500 रन्स बनवून देऊ शकतील? वैभव दळवी आणि परेश गिरकर आणि अजित जाधव हे तिघं आमचे आयकॉन आहेत. तिघं पण तिन्ही मॅचला ते लोकांना जे पण काय केलं त्यांनी संघासाठी खूप मेहनत घेतली आहे. आता बघूया काय होतं आहे. तिघांवरती आम्ही आता भरपूर डिपेंड आहेत. बघूया आता. जेवढे तुम्ही 400 ते 500 धावा बनवाल ते डिफेंड करण्यासाठी तुमचे आयकॉन बॉलर सुद्धा असतील. ते कोण असतील? दीपक फरकटे हा आमचा कॅप्टन पण आहे आणि तो बॉलर पण आहे. बहुतेक त्याच्या ओव्हरला मला वाटतं की मिडल ओव्हरचं ओव्हर जाईल. आता बघूया काय करूया आमच्या संघासाठी. दीपक फरकटे आमचा कॅप्टन. तुमच्याकडे ताबडतोड 2 ओपनर सुद्धा आहेत. दीपक फरकटे, संजय घरत. यातील कोण असा खेळाडू आहे जो तुम्हाला 400 ते 500 रन जो एका स्वतःच्या जीवावर बनवून दाखवू शकतो? त्यात असा दमखम आहे की तो तुम्हाला 400 500 धावा बनवून देईल. एक संजय घरात म्हणून आहे. आता बघूया संजय घरात आता टीमसाठी किती काय करतायत. बघू. आम्ही आता शेवटची मॅच आहे आमची लीग मॅच. बघूया आता काय होते आमच्या मॅचमध्ये. धन्यवाद. तर आपण पुढे जाऊया गॅलेक्सी एज्युकेशनच्या कॅप्टनकडे. जसे रितेश म्हणाले की ते 400 ते 500 धावा बनवू शकतात, मग तुमच्यात तेवढा दमखम आहे की नाही की तुम्ही त्यांना 400 500 धावा बनवून द्याल की नाही? हम लोग डेफिनेटली रोकेंगे. उतना स्कोर तो बिल्कुल नहीं करने देंगे, वो पॉसिबल भी नहीं है, बट स्टिल विल ट्राई. गुड विशेस फॉर युअर मॅच. थँक्यू. पुन्हा वळूया मॅचकडे. मॅचचा हालचाल थोडासा जाणून घेऊया. कॉम बॉक्स मध्ये आपण पाहिलं टॉस का बॉस. टॉस जिंकून टॉस जिंकलाय आरसीबी संघ व त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की ते 400 ते 500 धावा बनवू शकतात. अतिशय सुंदर असं त्यांचं स्टेटमेंट. पुन्हा आपण मॅचकडे वळूया. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्येत जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावर. गोलंदाजी मार्कवर श्लोक फुलर. अतिशय अतिशय सुंदर हा गोलंदाज. रफ्तार का सौदागर मयूर ग्रुपचा असा उत्कृष्ट असा गोलंदाज. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहूयात. पहिला चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून दिलाय लॉंग ऑफ रिजन वर. जोरदार चौकार.
अवघ्या पहिल्या चेंडूवर श्लोक फुलावर कन्सिडर केलाय पहिला चौकार. पहिल्या षटकात अतिशय असं सुंदर अशी गोलंदाजी, 2 धावा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा फिरकावून दिला, लांब लचक ऑल स्टार BTCL चा षटकार. अतिशय सुरेख असा फटका अंकितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. हा षटकार नाही, हा आता 9वा दिला पाहिजे, पण आपल्याकडे ISPL रूल्स अजून लागू नाही झालेत. अतिशय सुंदर असा शॉट आपल्या अंकितच्या मार्फत पाहायला भेटला. लांब लचक असा षटकार. श्लोक फुलवरे कुठेतरी दबावात असतील की पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार, कमबॅक करू शकतात की नाही. पुन्हा एकदा श्लोक फुलवरे रनअप मध्ये थोडासा फंबल. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ऑफ साइडला चेंडू, थोडासा फंबल. उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव. संख्येची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यात. 3 चेंडू, एकही गडी बाद नाही. तीन चेंडूंच्या पूर्ततेनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 13 वर. पहिल्या षटकात थोडासा स्कोर बोर्ड मंदावला होता, पण आता त्याला चावी दिली अंकित नाही. चौथा चेंडू, श्लोक टू देवा. चौथा चेंडू ऑफ कटर, फिरून दिला कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षक पळतायत पण चेंडू चालाय सीमारेषा पार. चौकार डीजे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटले. अतिशय सुंदर अशी पार्टनरशिप दोघ खेळाडू रंगवतात. स्ट्राइक वर देवा. ओके, पहिला चेंडू पहिला चौकार. स्लोवर चेंडू, पंचांचा निर्णय, नो बॉल, अवांतर धाव, फ्री हिट. अतिशय सुंदर अशी फलंदाजी. श्लोकने अवघ्या 4 चेंडूंमध्ये 16 धावा खर्च केल्यात. अतिशय महागडं असं षटक ठरतंय श्लोकचं. पंच हात पसरवतायत व आपल्या सूचना देत आहेत. वाईड बॉल, अवांतर धाव, फ्री हिट कंटिन्यू. अतिशय सुंदर अशी खेळी देवांच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटते. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू जाऊन आदळतो पायावर. चिकी सिंगल, एक धाव चोरण्याचा प्रयत्न आणि त्यात संतुष्ट राहावं लागेल देवा यांना. पाच चेंडूंच्या पूर्ततेनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावर. अवघ्या 13 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. शेवटचा चेंडू श्लोक, राईट आर्म राऊंड, ऑन स्ट्राइक अंकित जाधव.
पुन्हा एकदा पंचांचे हात खोललेत आणि आपल्याला सूचना आली वाईट बॉल अवांतर धाव. एक धावेच्या भरेने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावर. शेवटचा चेंडू राईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न थोडासा कुठेतरी गोलंदाज चुकतोय व फुल टॉस. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 22व्या आकड्यावर. येतं की सर्वांनी बाउंड्री रोप पासून थोडस लांब राहायचंय. फलंदाज जेव्हा शॉट मारतो तेव्हा गोलंदाज क्षेत्ररक्षक जेव्हा फिल्डिंग करत असतो तेव्हा थोडस कन्फ्युजन होतं. त्यासाठी बाउंड्री रोपच्या दूर राहावं. परफॉर्मन्स ओव्हर. पंचांकडून परफॉर्मन्स ओव्हरची पुष्टी. गोलंदाजी मार्क मयूर जाधव. परफॉर्मन्स ओव्हर हाताळताना संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22. पहिला चेंडू अंकित जाधव ऑन स्ट्राईक. फिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय कार्पेट. अवघ्या 2 धावा चोरल्यात गोलंदाजाच्या नाकावर टिचून. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू घरंगळत चालला होता. तेवढ्या 2 धावा प्राप्त केल्यात अंकित जाधव यांनी. अतिशय सुरेख असा टप्पा. अतिशय सुरेख असा चेंडू. प्लीज गायज रिस्पेक्ट द गेम, रिस्पेक्ट द ग्राउंड. लवकरात लवकर तुमचे षटक संपवायचे, रन्स बनवायचे. मॅचला खूप सारा विलंब होतोय. दुसरा चेंडू शॉर्ट लेनचा चेंडू. चेंडू फिरकावून दिला. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार थोडस बोल डीजे. तिसरा चेंडू अंकित जाधव. स्लोवर चेंडू. अंकितला काहीसा कळाला नाही. फळी फिरकावले पण चेंडू निघून गेला फळीच्या वरतून. प्ले अँड मिस. निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख असं चेंडू हाताळत होते मयूर जाधव. कोठे थोडीशी मिस फील्ड. 4 रन कन्सिडर झालेत. मोठी अपील.
पंच फेटाळून देतात अपीलला. एक धाव चोरण्यात सफल झालेत अंकित जाधव. स्ट्रायकिंग एंड व देवेंद्र वरुळे. चार चेंडूंच्या पूर्ततेनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 29. अजून एक गडी सुद्धा बाद झाला नाहीये. अतिशय सुंदर अशी पार्टनरशिप दोन्ही ओपनर्स मध्ये आपल्याला पाहायला भेटली. मांजरली संघाचे कर्णधार चेडी. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. शेवटचा चेंडू मयूर जाधव. फुल टॉस कव्हर रिजन मध्ये खेळलाय. दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करताय चेंडूचा. घेतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत 2 धावा. परफॉर्मन्स ओव्हर मध्ये फक्त 8 धावा. परफॉर्मन्स ओव्हर मध्ये अवघ्या 10 धावा खर्च केल्यात मयूर जाधवने. त्यामुळे 5 धावा मायनस होतील जय मल्हार संघाच्या खात्यातून. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 27व्या आकड्यावर. अरे करो ना जरा. अरे तुमको मालूम है कौन आएगा? विवेक डालेगा. सहा चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर विवेक. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा मॅच. कोण जिंकेन कोण हारेन. संघासाठी 4था व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात विवेक. फलंदाज सफल होऊन वाईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येऊन झेल टिपलाय. गडी होतोय धबाद. डीजे नाम पे कर दू नावावर केले विकेट मयूर. नाव विकेट केले विवेकच्या देवेंद्रने. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी विवेकच्या मार्फत. चेंडू हवेत केला. दुसरा चेंडू. नवीन फलंदाज सूरज ओवाल. अतिशय आक्रमक शैलीचा हा खेळाडू. लॉंग लेग रिजन मध्ये मिडविक रिजन मध्ये फिरकावलाय चेंडू. उचलतील फेकतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. 2 चेंडूंच्या पूर्ततेनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 28व्या आकड्यावर. 1 गडी बाद. 4 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता.
अतिशय सुंदर असं मार्गदर्शन मयूर जाधव यांच्या मार्फत विवेक पिसेकर साठी. या चेंडू एक षटकार लागू शकतो की नाही. अंकित जाधव ऑन स्ट्राईक. स्लोवर चेंडू. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल अंकितला सूरज ओव्हाल साठी. नवीन फलंदाज येतोय सोपान. हाय व्होल्टेज ड्रामा मॅच होणार आहे. 3 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. अतिशय सुंदर असं षटक पहिलं हातात होते पारस. अतिशय सुंदर असं षटक त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटलं. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्या मयूर जाधव यांच्या मार्फत पाहायला भेटलं. तेव्हाच त्या चेंडूवर विकेट भेटली विवेकला. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन मयूरच्या मार्फत. चौथा चेंडू. सूरज ओव्हाल ऑन स्ट्राईक. थोडस फंबल रनअप मध्ये फिल्डिंग सेट करताना. लॉंग ऑन लॉंग ऑफ. स्लोवर चेंडू. कव्हर रिजन मध्ये चिपकेलाय चेंडू. चाललाय सीमारेषा पार. ऑल्स्टर बीटीसीएस चौकार. डीजे संदेशा आलाय. संदेशा गेलाय बाहेर. अतिशय सुंदर असा शॉट. हाय व्होल्टेज ड्रामा. 2 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. एक षटकार हवाय. सूरज एक षटकार हवाय. गोलंदाजाचा प्रयत्न असणार की मला वाचायचंय. फलंदाजाचा प्रयत्न असणार की मला तोडफोड करायची. अतिशय सुंदर असं षटक हाताळत आहेत. 4 चेंडूंच्या पूर्ततेनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 32. ओके 4 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा खर्च करून 2 गडी बाद केलेत विवेक पिसेकर. या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक करतील का विवेक. सूरज ओव्हाल ऑन स्ट्राईक. अतिशय तावलेला फलंदाज. चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक येतात चेंडू खाली. झेल टिपण्याचा समर्थ असे गोलंदाज. कॉटन बोल्ट करण्याचा प्रयत्न. थोडस फंबल. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. शेवटच्या चेंडूवर 10. शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज. खरंच खूप हाय व्होल्टेज ड्रामा मॅच. एक चेंडू 6 धावा. एक चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. गोलंदाजाचा वेगळा माइंडसेट. फलंदाजाचा वेगळा माइंडसेट. अतिशय सुंदर अशी मॅच आपल्याला पाहायला भेटले. शेवटचा बॉल. विवेक का सूरज. अवांतर धाव अवांतर धाव. वाईड चेंडू. एक चेंडू मध्ये 5 धावांची गरज.
अतिशय सुंदर असा सामना आपल्याला पाहायला भेटलाय. बदलापूर वॉरियर्स वर्सेस जय मल्हार. चेंडू उडवण्याचा प्रयत्न सुरत झाले तर सफळ. मॅच विन बदलापूर वॉरियर्स. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्या बदलापूर वॉरियर्स च्या मार्फत पाहायला भेटली.